नमस्कार, वैशालीच इझी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण झटपट होणारा अगदी 5 मिनिटात होणारा असा नाश्ता तयार करणार आहोत, जो उन्हाळ्यात पोटाला थंड वाटेल आणि सगळे आवडीने खातील असा हा नाश्ता तयार करणार आहोत, ते म्हणजे दही पोहे। एक वाटी पोहे घेतले। हा नाश्ता मी एका व्यक्तीसाठीच बनवते, त्यामुळे जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्या वाटी पोहे घ्यायचे। जाड पोहे घेतलेले आहेत। आता ते पोहे मी धुवून घेत आहे। पाच मिनिटांनंतर हे पोहे मी बाउलमध्ये काढून घेते। एक वाटी पोह्यासाठी मी 2 चमचे गोड दही घातलेलं आहे। दही हे आंबट नको। बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे। कांदा हा अतिशय बारीक चिरून घालावा। पाव चमचा साखर घातलेली आहे, कारण दही घातलेलं आहे। कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालून आता मी हे पोहे 5 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहे। फोडणी तयार करूया। 1.5 चमचा तेल घेतलेला आहे, त्याच्यात पाव चमचा मोहरी, पाव चमचा हिंग, पाव चमचा जिरं, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, 5-7 कढीपत्त्याची पानं, 1 लाल सुकी मिरची आणि पाव चमचा उडदाची डाळ। फोडणी आपली खमंग अशी तयार झालेली आहे। आता ही आपण पोह्यावर घालणार आहोत। पोहे पण आता छान भिजलेत। आता त्याच्यावर आपण फोडणी घालूया। जेवढ्या व्यक्तींसाठी नाश्ता करायचा आहे तेवढं हे प्रमाण तुम्ही वाढवू शकता। दाणे मी आधीच तळून ठेवलेले होते, ते घालतेय। दाण्यामुळे पण या पोह्याला छान टेस्ट येते, त्यामुळे ते जरूर घालावे। कोथिंबीर आणि मस्तपैकी आजचा आपला नाश्ता तयार झालेला आहे। अतिशय झटपट पौष्टिक असा हा नाश्ता तयार झालेला आहे। नक्की करून बघा। कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा।